काय आहे बटे ह्या थैलीत? काय मजा आहे याच्यात? आपल्या बुद्धीत दिसत नाही काय आहे याच्यात? पाहते बाई हा माणूस आता. अन पाहिलं का अजून बोमलते माझ्या नावानं. मी अशी पागल आहे, ठेवून द्यायला पाहिजे होतं हे सगळं सामान, तर नाही ठेवलं तिथं समोर. आणि माणूसही आता बघता येऊन गेला बिचारी. अरे याच्यात तर सामान दिसून राहिलं बट, किराणा दिसून राहिला याच्यात. पोहा, दाणे, मिरच्या, संभार. हे मला वाटतं आपल्या घरचं नाही नाहीये. बरोबर आहे. आज मिराले पाहुणे पाहायला आलते ना, त्याच्यातलं असं हे राहिलं असं वहिनीचं. हो, बोलून गेल्या असं त्यांनी आज. हे सामान दादाचीच जोय ना, इथं राहिलं हे. तर तुला आठवण नाही देता आली वहिनीले काही घेऊन जा म्हणून? असं कसं ठेवून दिलं हे सामान इथं? घेऊन द्यायला पाहिजे होतं त्याइले. आठवण नाही राहिली तर घे, थैला घे आणि नेऊन दे तिथं वहिनीच्या घरी. घ्या म्हणा ह्या तुमचा, आपल्याला नाही पाहिजे कोणाचं, चल नेऊन दे. अव ते वहिनी ठेवूनच गेल्या. त्या काय म्हणे आता येऊ काय नेऊ म्हणे मी घरी म्हणे. तर राहू दे म्हणे जया म्हणे इथं. अजून कधी पाहुणे परी येते म्हणे, नाही तर मग लेकरायला करून खो घालून द्यायचं म्हणे. राहू दे म्हणे असे म्हणे बाई वहिनी मले. म्हणून ते राहिलं इथं. आणि मग तो थैला राहून गेला. सामान काढून घ्यायचं म्हणे, मग थैला मी येईन ते देऊन द्यायचं म्हणे मला कधी. अशा म्हणे वहिनी, म्हणून राहिलं ते. पण तुझ्या काम होतं ना त्याइले दे ना. त्या काय ठेवलं ते? आपल्या घरी एवढं घर भरलं असल्यावर त्याचं ठेवायची काय गरज होती? ते वेळेवर आणतात बिचारे. दादानं आता वक्तावर आणलं असन, तेवढं सामान इकडे आणलं असन. हा, मग आणलं तर ते त्याचं द्यायला पाहिजे होतं. अजून एखाद्या पाहुण्याच्या कामी पडलं असतं त्याइले. डबलचे पैसे खर्च नसते झाले त्याचे. तुला तर माहिती दादा किती मेहनत करते तेव्हा त्याला पैसे भेटते. मी काय हिसकून घेतलं का हो त्याचं? का जबरदस्ती ठेवून घेतलं काही करून इथंच ठेवा माझ्या घरी म्हणून? त्यानं ठेवलं म्हणून राहिलं ते. मी तरी म्हटलं घेऊन जा म्हटलं. तर बाई म्हणे नाही म्हणे, राहू दे ना म्हणे. आता तुझ्या लेकरानं खाल्लं काय, माझ्या लेकरानं खाल्लं काय म्हणे. एकच आहे म्हणे दोन्ही म्हणे. म्हणून ते राहू दिलं त्यानं. बरं मी निंदीन लागन तर. नेऊन देईन नाही, आता नेऊन दे ते. हा, पाहिजे नाही इथं मला घरात, मी तुला सांगतो आता. तो थैला नेऊन दे वहिनीचा आणि ते सामान नेऊन दे. त्याच्या कामात पडते म्हटलं. मला घरात ते कुठे दिसलं नाही पाहिजे त्याच्यातलं. अन काही आणलं ते ना, तर त्याचं सामान ते वापस करत जाय. अशानं भरोसा नाही राहत असते माणसाचा. म्हणजे काय ते इथं आले आणि आपल्या इथं काय जरासं केलं म्हणून काय त्याचं सामान ठेवून द्यावं काय आपण? साखर पत्ती हे ते सारं सामान आहे ना त्याच्यात. अन मी म्हणतो, पाहुणे आले आपल्या घरी तर ते म्हणाले पाहिजे होतं का, वहिनी राहू द्या ना, कायले आणता, आहे ना घरी, आपल्याच घरी आहे बा. साखर पत्ती 5-6 कप चहा केला असता, 5-6 प्लेट पोहे केले असते, तर काही आपण गरीब झालो असतो काय बजर? ते पोरगी काय आपली वहिनी काय? हे पाय मी तुला सांगतो, अशी हलकटपणा करत नको जाऊ तू. मला बिलकुल पसंत येत नाही अशी हलकटपणा काय. आणि दादा वहिनीविषयी तर बिलकुलच नको करत जाऊ. आता सांगतो, आता ह्या थैला उचल आणि त्याच्या घरी नेऊन दे सटकन. आणि पटकन वापस ये 10 मिनिटात. मग नेऊन देतो ना हो, आता मी स्वयंपाक करतो ना. आता नेऊन दे म्हटलं तुले. हे मग करतो स्वयंपाक गिपाक. अर्जंट नाही की आता भूक नाही लागली आहे मला. पहिले हे नेऊन दे, 10 मिनिटात वापस ये. हा येतो. आणि सांगजो वहिनीले, याच्यानंतर म्हणा पाहुणे दाखवले काही दाखवलं तर माझ्याच घरचं घे जा म्हणा सामान. हा सांगतो सगळं. अन त्या पोरीले त्या जुनी साडी दिली म्हटलं. काहून साड्या नव्हत्या का तुझ्याजवळ? याच्यानंतर एकही साडी घेऊन नाही देत म्हटलं मी तुला आता. पाय ना तू, मी हे पुऱ्या त्या साड्या जुन्या होईपर्यंत फाटेपर्यंत एक साडी नाही घेऊन देत तुले. त्या लेकराविषयी एवढी कपट करतं. एक साडी दिली असती घंटाभरासाठी घालाली आहे तर काही गरीब झाली असती तू. आता जेवढ्या साड्या तुला देईन ना, तेवढ्या साड्या त्या पोरीला घेऊन देतो म्हटलं. हा, नाहीतरी त्या लेकराजवळ साड्या नाही आहे म्हटलं घालाली. एक साडी मागितली तिनं तर द्यायला नव्हती पाहिजे त्या. दिल्ली तर खरं हो म्या. दिली ना साडी. असं थोडी आहे का दिल्ली नाही म्हणून. आता तिला जे पसंत आली ते दिली बा म्या. ते म्हणे मला पिवळ्या कलरची पाहिजे म्हणे. माझ्याजवळ पिवळ्या कलरची नवीन नाही होती. तर मग ते साधारण 2-3 वेळा घातलीच होती ना. मग ते काही खूप जुनी झाली काय? तेच तर साडी दिली मी तिले. लागन तर माझ्या आईच्या घरची साडी होती, माझ्या माहेरची. मग तुम्ही घेऊन दिलेली नाही म्हटलं, तरी तर दिली मी. एवढं करतो तरी असं बोलता तुम्ही? हा, खरंच म्हणले जाय पण तुम्ही. हो हो हो, माहित आहे मला तू किती करतो, काय करतो आणि कशी करतो. सारं माहित आहे मला. सांगायची काही गरज नाही आहे. हो, करणारा माणूस दिसते, नाही करणाराही दिसते. जाय आता लवकर लवकर जाय आणि ते नेऊन दे. हो जातो. नाही आता इले असंच ठेवा लागून बाबा. नाही तर हे कोण्या दिवशी मले म्हटलं रस्त्यावर आणायचं काम करून. हा, काय विचार करून त्या दादा वहिनी म्हणून इतकुशे पोहे इतकुशे हे उरले तर त्याच्या कामात येते. 1-1, 2-2 किलो आणलं असून बिचारी न, तर समोरही अजून कामात येते त्याच्या. दादा एवढ्या मेहनत तिथे ढोरं चालायला जाते. आणि हे काय एवढं एवढं ठेवून काय श्रीमंत होऊन जाऊ आपण? एवढं आपल्या मनाला पटतच नाहीये. भाऊजी बसा ना आता. आता उभे उभेच राहता काय? उभे उभेच चालले जाता काय आता घरी? आता बसा जराशे, थंड करतो मी. सरबत बनवतो मस्त निंबूचं. पे आणा मग जा. हे पाय गड्या, त्या बोलावलं तर आलो ना मी. आलो, आता काम झालं, चाललो. तुला तर माहिती माझ्या मागं कामं किती राहते तर. तरी मी 10 कामं सोडून येतो ना तुझ्यासाठी. हा, तू बोलाव मुले जेव्हा लागते तेव्हा येतो मी, असं काही नाही. पण असं वेळेवर जाऊ देत जाय गड्या. कारण का ते पोरगं एकटं काय काय सांभाळून. तुला तर माहिती आहे कंपनीत किती राहते तो. तुला तर किती वेळा म्हणून राहिलो का आपल्या कंपनीतच काम कर. तर नाही, तुले पटत नाही बा. पगारही चांगला देतो म्हटलं. तर तू आपलं स्वतंत्र बिझनेस पाहिजे तुला, नाही? ठीक आहे ना, मग या तुम्ही. आता काही पेत नाही, आता निंबू सरबत नाही पेत ना, आता चहा नाही पेत. आता जाऊ दे मला घरी. आता घरी जातो आणि थोडंसं रिलॅक्स होतो आणि मग जातो तिकडे कंपनीत. हो, वर्करच्या सुट्टीपर्यंत मी पोहोचलो पाहिजे तिथं, नाही काय?
भाऊजी मग तुमचा काय विचार आहे आता त्या पोरीबद्दल? म्हणजे कशी वाटली पोरगी गिरगी? काही व्यवस्थित वाटली नाही वाटली तसं सांगा ना मग मला काय समजते एवढं. आता तुम्हीच आहे बा मोठे दाटे आई वडिलाच्या ठिकाणी. आता आई वडील तर आहे नाही, आता बहीण तुम्ही दोघं, तुम्हीच आहे बा आता सगळं काही सांगणार आहे मला. अरे रे का सुन्या, करून घे पोरगी चांगली आहे. अन मला तर असं वाटतं का त्याला पूर्ण पसंती आहे काय. आता ते घरदार पाहायला येईनच, आता उद्या येते का परवा येते माहित नाही. तर ते येईन कधी घरदार पाहिले तेव्हा जरासा फोन करून देतो मला. मी बरोबर पूछ लावतो त्याला, कसं आहे तू होऊन गेलं पाहिजे, यंदा निपटून गेलं पाहिजे. काय करतो नाही काय असं वाटते पहा मला. नाही भाऊजी आता मी नाही म्हणतच नाही. आता ते ना मला काही जरी म्हटलं ना हे करायला लागते तुम्हाला ते करायला लागते तुम्हाला, होच म्हणतो मी. आणि करूनच घेतो प्रत्येक गोष्टीत बसतो म्हटलं त्याच्या. कारण का आता पोरगी पडते कमी वयाची आणि आम्हाला वय झालं आता जास्त. तसेच तर पोरी भेटून नाही राहिल्या, कुठं चवना करत बसता आता. कमी जास्त करूनच घेतो. बस 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 मी तेच म्हणतो, पैशा गिशाची जर गरज पडली तर मला एक फोन करतो फक्त काय. नाही तर मग म्हणशील का आता भाऊजीला कसं म्हणू. पाहिजे का आता मायबाप आहे नाही तर मीच आहे करून देईन, असा काही विषय नाही आहे. भाऊजी गरज पडली ना तर सगळ्यात पहिले तुम्हालाच म्हणून म्हटलं. आता तशी तर मला गरज आहे नाही कोणा गोष्टीची, पण पडली तर मग सांगतोच मी तुम्हाला. आणि तसंही आता बाई बी बोलून राहिली आता, नाही तर बोले नाही आता मनात. आता बाई 2-3 वेळा येऊन गेली. असं बोलते काय आता, चांगलं झालं ना बोलते तर. मी तर तेच म्हणतो का बोलली पाहिजे म्हणून. तुमचं बहीण भावाचं काय मॅटर आहे बा ते तुम्हाला माहित. मी आपला काही नाही आहे, विषयच नाही आहे. मी तिला सप्पा म्हटलं आपल्याला हिसा गिसा काही पाहिजे नाही, आपल्या घरी भरपूर आहे. आता तेच करून राहिली. तू म्हणशील का जाऊ आहे ना म्हटलं असं बा तिला घे म्हणून. मी शब्द म्हटलं नाही रे बा तिला सुना, तुला सांगतो आता. तुला माहिती आहे माझ्याजवळ काही कमी नाही आहे आणि माझा स्वभाव काही हलकट आहे नाही असा. मी दुसऱ्याची मदत करायला हे करतो, पण मी असा कोणाचं लुबाड लाबाड करणं मला आवडत नाही. तू एकटाच आहे, तुला घेऊन आम्हाला कोणतं पळणार आहे काय. मला एकटाच पोरगा आहे, काय करू तुझ्या घरची इस्टेट घेऊन मी. तूच तुझ्या ठेव. अरे तिनं म्हटलंय ना, तिनं ज्या दिवशी म्हटलं मला हिस्सा पाहिजे त्या दिवशी मला फोन करतो फक्त. कसं आहे बापू, दिवसांदिवस होऊन जाते सगळं व्यवस्थित व्यवस्थित होते. काही हे नाही. आता असते बहीण भावात काही ना काही मनमुटावर राहतेच माणसाचे काही ना काही, नाही काय. मग आता ते आले म्हणजे बैल पाठवू जा फक्त दिवसभरासाठी. अन सुनबाईला पाठवून दे जा, म्हणजे थोडंसं नाश्ता पाणी ते करायसाठी. बाकी तर काही नाही. आणि बाईजवळ बायाच बसते. आता माणसाजवळ तरी माणसं बसून जाईल. आपल्या याली अंदर रुपेशले तर सगळेजण राहिले तर बरं वाटते तेवढंच. मलाही चांगलं वाटते आणि पाहुणेही वाटण का आहे बा याच्या मागं कोणी ना कोणी. नाही तर मग कोणीच नाही का मग याच्या मागं. नाही का येऊ ना आम्ही सगळेच येऊ. सकाळी येऊन जाऊ आणि मग संध्याकाळी पाहुणे घेऊन गेले का मग लागून तर चाललं जाऊ वापस. हो पण येईन सगळी येईन, सुनीले आणतो पोराले आणतो आणि त्या बहिणीला आणतो. आहेच किती येईन 4 जण. आणि पोरगी तर आता गेली तिच्या घरी. असं गेली काय काजल? हो गेली गेली ते. आता ते जरासं वांदेल काम झालं होतं आमच्या घरी. मग ती बहीण तर माहिती आहे तुला कशी करते तर ती पोरगी गेली तेव्हापासून मग आता थोडंसं व्यवस्थित आहे. आता सुनीसोबत मस्त वागते. हो आता मस्त पटून राहिलं त्याच्या सासू सुनीचं. चांगलं आहे भाऊजी, पटलं पाहिजे ना. चाल मग येतो मी, काय आता उभ्या उभ्या किती गोष्टी करायला लावतो. त्याचा फोन आला म्हणजे सांगतो मला फोन करून. हा बापू तसं तर त्या काकाजीला येईन फोन. ते काकाजी आहे की नाही आपल्यासोबत होते तेलेच येईन फोन. आता ते गेले असं त्याचे जनावर होते की नाही बांधले, तर सावलीत बांधतो म्हणे मी. तर ते गेले आता घरी. म्हणून मग मला म्हटलं चला आता तुम्ही मला इथपर्यंत सोडून दिलं, तुम्हाला थंड मंड पाचतो म्हटलं. मग तुम्ही चालले जाता, मी माझ्या धंद्याच्या मागं लागतो म्हटलं. बरं ठीक आहे, लाग मग कर काम कर. हो बापू ठीक आहे. मला असं वाटते का माझा बापूच खराब आहे, पण नाही माना लागन. माझा बापू खराब नाही आहे, ही माझी बहीणच अशी आहे. हो हिच्याच मनात राहते हे असं. तशी हे थोडीशी लालचीच आहे जराशी. जवळच्या मनात काही नाही राहत. आता मला खरोखर माहित पडलं का जवळचा काहीच विषय नाही आहे, हिचाच विषय आहे सारा. आता तिला बोलावतो ना, मोठी ईर्ष्यासाठी कुठून राहिली. आता तिला बोलावतो ना, करू सवरू लागाली. ये म्हणून आता रातभर राहायचो म्हणून इथं. आणि मोठी म्हणते मी येईन ना आंब्याच्या रसाला येईन ना. आता ये म्हणून सुनीले घेऊन ये म्हणून. राय म्हणून 2 दिवस आंब्याचा रसही काय म्हणून इथं. आणि 2 दिवस राहील म्हणून. भावाचं काय मन पाहिजे काय ते. मी लहान असून करतो म्हटलं तिच्यासाठी, पण ते मोठी असून माझ्यासाठी काही करायचा विचार नाही करत. रुपाली पाहून या काय झालं, काऊन अशी बसली आहे खोलीत. असेच करतो मी, बाहेरून आलो एवढा थकून भागून. मला पाणी नाही विचारून राहिली, चहा नाही विचारून राहिली. हा काही थोडंसं थंड दे मला, असं फ्रीज मध्ये ठेवलं होतं. आणि तू बसली इथं रुसून. कायसाठी रुसली तू आता, काय झालं? रुसून कायले बसली हो मी. मला गमून नाही राहिलं. आईचा फोन आला होता, अधिक महिन्यासाठी या लागते म्हणे. आणि ते रसाईसाठी न्या लागते म्हणे, अजून आईले वगैरे न्या लागते म्हणे. आता त्याच्यासाठी मला मग तेव्हापासून गमूनच नाही राहिलं मला. मग आता आईसोबत बोलणं झालं, सारं झालं, तरी गमून नाही राहिलं. हा बोलत जाणं, घंटा 2 घंटे बोलून घ्यावं आपलं. गमलं नाही तर जेव्हा आठवण आली तेव्हा पटकन फोन लावून घ्यायचा. अन बरं मी घेऊन चालन तुला उद्या घंटा 2 घंट्यासाठी. चालजो उद्या रविवार आहे ना, तर बंदच राहते आपलं काम. तर उद्या चालजो, लागून तर दिवसभर थांबतो, सकाळी जाऊन संध्याकाळी वापस येऊ. मग झालं ना. पण आता नाराजी दूर कर, मला पहिले थंड गिंड काही प्यायला दे बा. भल्लं अंगात अशी जळजळ होऊन राहिली उन्हानं. काऊन तुमच्या कंपनीत एसी नाही आहे काय? असे म्हणजे गरमीतच राहता काय दिवसभर? एवढे काय म्हणते तर गरम गरम झाले म्हणता. एसी कंपनीत आहे, रस्त्याने एसी लागली आहे काय? रस्त्यानं गाडीत आलो मी तर त्याच्यात मला काय गरमी नाही झाली. कोणत्या गाडीत आले तुम्ही? गाडी तर बाबांनी नेली ना. मामाला पाहायला गेले तिकडे पोरगी तर मामासाठी. मग तुम्ही कोणत्या गाडीत आले आज? ते मी आज एक वर्कर आहे आमचा, त्यानं गाडी घेतली नवीन, त्याच्या गाडीत आलो. त्यानं मला इथपर्यंत सोडून दिलं. माझी गाडी तिथंच राहिली आज कंपनीत. आता उद्या बाबासोबत जाईन की नाही. उद्या म्हणतो हा तर परवा झाला पण मोठी गाडी घेऊन आता तू आईच्या इथं झाला पण.
आता टू व्हीलर तर मी तिथंच ठेवून दिली. त्या उन्हाच्या वाफा लागत होत्या कणी. तो म्हणे चला म्हणे सर म्हणे तुम्हाला सोडून देतो म्हणे. तर त्यानं सोडून दिलं मग मला इथपर्यंत. यासारखं थोडी आहे बा. तू तर दिवसभर काय म्हणते तिकडे किचनमध्ये स्वयंपाक झाला का बसून बसतो बेडरूम मध्ये आणि तर मस्त एसी लागला आहे. काय दिवसभर तू थंडी होतं तरी तरी फुगतं संध्याकाळी. मी आलो घरी का फुगलीच दिसतं. हा अरे मला असं वाटलं का बाकीच्या बायकासारखी नाही राहशील तू. लोकांच्या बायका राहते ना नवरा घरी आला का फुगल्या तर तू तशी नाही राहशील म्हटलं. तर तूही तशीच निघाली. सगळ्या बायासारख्याच असते वाटते. कोण मला कामं नसते घरी. लग्न झालं तेव्हापासून कंटिन्यू कामं आहे म्हटलं. कोण करते घरचे कामं. तुम्ही म्हणे तुम्ही म्हणे तुमची आई म्हणे घरी 2-2 बाया आहे म्हणे कामवाल्या म्हणे. आणि मी घरी आली ती एकही तर बाई नाही हो. हा एकही बाई नाही. सगळ्या बाईने सुट्ट्या देऊन दिल्या. असं कोण केलं. आणि माझी अवस्था माहिती आहे तुम्हाला. मग तुम्हाला लग्नाच्या पहिले समजायला पाहिजे होतं. हा का मला फालतू त्रासात टाकून दिला ना तुम्ही. आणि मला म्हणता अजून दिवसभर तू काय करतं. कुठं फिरायला नाही नेऊन राहिले काही नाही नेऊन राहिले. किती मला होती नाही बा तुम्हाला फिरायला ज्ञान काही ज्ञान. पण कुठंच नाही घरातल्या घरात आणून ठेवून दिलं. अरे बा रुपाली एवढ्या ह्या 47 डिग्री सेल्सिअस मध्ये कुठं चालतं तू फिरायला एवढा उन्हीत. लोक म्हटलं घरात राहासाठी तरसून राहिले आणि तू बाहेर जासाठी मरमर करून राहिली. घरातच राही ना बा. घरातच राह. फालतू ते काय म्हणते. आता तू प्रेग्नेंट नसती तर गोष्ट वेगळी होती. प्रेग्नेंट आहे तर तुला काही इकडे तिकडे नेता येत नाही. अजून त्रास झाला उन्हाच्या तर काय करू मी. अजून सगळेजण मलाच बोलून. तर ही कंडिशन मला तुमच्याच्या भोगा लागून राहिली ना. तुम्हाला म्हटलं होतं लग्न होऊ द्या नंतर पाहू. तर नाही तुम्हालाच तर गई होती दुनिया भरायची. मग आता भुगतान कोण. तुम्हालाच भुगता लागल ना. पण तुमच्यापेक्षा जास्त तर मलाच भुगता लागून राहिलाय. कोण रे आल्या आल्या तिच्या मागं भिडून गेला. हा काही तुला काही कामधंदे नाही का तिकडचा राग आता घरी काढतं काय बायकोवर येऊन. आई पाय ना मी काही बोलली नाही बरं यायले. आले आले माझ्या मागं लागून गेले. काही म्हटलं नाही काही नाही तरी मलाच बोलून राहिले. तू म्हणते दिवसभर काम नाही करत म्हणते. मस्त एसीची हवा खातं म्हणते. आणि मला गरमीच सडा लागते म्हणते तिकडे म्हणते. आणि आल्यावर अजून फुगता म्हणते. सांग आई मी काय ना फुगली. हा तुम्हाला दिसतं का मी फुगल्यासारखी जशी होती तशीच आहे ना. आई आई तसं नाही झालं ती. हे पाय मी आलो तिचं काम काय होतं. मला विचारणं होतं का रुपयाची थंड आणू का तुमच्यासाठी. हा पाणी आणून द्यायचं होतं. नाही आली आणि फुगली. बस काऊन काय झालं व. तर नाही मला आठवण येऊन राहिली माझ्या आईच्या घरची. आईचा फोन आला होता असं म्हटलं. ही काही गोष्ट झाली. काय म्हणे तू येई फोन आला होता तो. मग येई म्हणे तुझ्या सासूले म्हणे अन सासरेले सगळेले म्हणे. आणि तू म्हणे सगळेजण या म्हणे. अधिक महिन्याला जवायला पोरीला काही घ्या लागते म्हणे. अन सासू सासरेले म्हणे रसही करायला लागते म्हणे. तर मग आंब्याच्या रसासाठी या म्हणे तुम्ही म्हणे. घ्यायला पाठवतो म्हणे मी दादाले म्हणे. तर कधी पाठवू म्हणे तुम्ही सांगा म्हणे मला तुम्हाला कधी असा वेळ आहे तर मग त्याला दादाला पाठवतो म्हणे मी असं म्हणे. असं म्हणे काय. ठीक आहे ना. आता तुझ्या सासरेला येऊ देवा काय म्हणते तर. ते काय म्हणते काय नाही. येतो म्हणते नाही म्हणते. आता तुला तर माहित आहे तू आली तेव्हापासून त्या पाहिलं का त्याला कधी रिकामं. नाही ना बाबाला कधी रिकामं नाही पाहिलं. आज मोठ्या मुश्किलनं गेले ते मामाच्या सोयरीकीत. हो बाई काय झालं काय नाही तिथं तर आता आल्यावर माहित पडन. काय झालं आई काय होणार आहे. कोण देणार आहे मामाला पोरगी एवढं मोठं वय झाल्यावर आता. नाही रे असं नको बोलू. काऊन नाही भेटत त्याला पोरगी. भेटनच बिचारायला आज नाही उद्या. आता कोणाचं लवकर असते कोणाचं उशिरा असते. अरे बाई रुपाली तू दूध पेली हो. तुझ्यासाठी मी दूध ठेवलं होतं फ्रीजमध्ये करून. मी म्हटलं थंड झालं म्हणजे पी आता एवढं गरम पेल्यापेक्षा. तर पेली तू मस्त. मी त्याच्यात काय म्हणते काजू बदाम सगळं टाकलं. तू पेत जा ना तुला पौष्टिक आहे ना ते. तुझ्यासाठीच तर बनवतो मी स्पेशल ते. अरे नाही आई भुलली मी. आज दूधच प्यायचं भुलून गेली. आई मला कधी रोज रोज भल्ला कंटाळा येते दूध प्यायचा. तुम्ही मला रोज दूधच देता. अहो प्या लागते. आता पहिलाच महिना आहे ना महिनाभर तरी प्या लागते दूध. मग लागन तर नको पिऊ समोर असं माझं म्हणणं आहे. महिनाभर पिऊन घे. अरे रुपेश रुपेशची आई आहे नाही का घरात. नाही का कुठे गेले गडबडते सारेचे सारे. हो आली इकडे आहे. या इकडे. तिकडे काय बोलावतो. इकडेच आहे ना तुम्ही सगळेजण. या ना बाबा इकडे या इकडे. अरे इकडेच आहे काय सारेचे सारे. काय करून राहिले बटे इकडे. आणि तू कधी आला रे रुपेश. बाबा आता असंच आलो. आता ते गेट बंद केले अन सगळे सुट्ट्या दिल्या इकडे आलो. अन गाडी कुठे आहे मग. बाबा गाडी तिथंच आहे पार्किंग मध्ये लावली आहे. ते यानं आपल्या सोनून का आपल्या कंपनीत आहे. त्यानं गाडी घेतली ना मोठी. तर तो म्हणे चला म्हणे सर तुम्हाला सोडून देतो म्हणे. आता एवढ्या उन्हीचे कुठं जात बसता म्हणे तुम्ही म्हणे. यानं म्हणे ठेवून द्या म्हणे ते गाडी इथं म्हणे. मी लागन तर तुम्हाला घ्यायला येईन म्हणे सोमवारी. उद्या सुट्टीच आहे म्हणे. तर येऊन गेलो मग त्याच्या गाडीत. असं गाडी घेतली का बट्यानं. असं चांगली गोष्ट आहे. चांगलं झालं घेतली तर. अन त्यानं घरीच आणून सोडलं काय मग तुला. हा बाबा त्यानं मला घरीच आणून सोडलं डायरेक्ट. मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं ये म्हटलं तू थंड गिंड पे म्हटलं. तर नाही म्हणे आता घरी जातो म्हणे. ठीक आहे. मी आता चालू असा मामाच्या घरी गेलो होतो तुझ्या. काय झालं मग कशी आहे पोरगी पाहिली काय. कशी आहे मग पोरगी चांगली आहे. अन आली पसंतीचं. पसंत एका पायावर तयार आहे तुझ्या भाऊ लग्न करायला एका पायावर. हो आत्ताच करतो म्हणते म्हटलं तर येईन. पोरगी तर मस्त आहे भावा काय पाहा लागते. भल्ली पांढरी आहे पोरगी. हो हे एकाने सोबत नाही म्हटलं आपल्या कोणाले. एवढी पांढरी आहे. तर ते पांढरेपणा नाही ते पोरली कोणी करून नाही राहिलं. तर आता त्याला थोडंसं मला वाटलं पसंत आहे म्हणून. घरदार पाहायला येईन म्हणून म्हटलं ते ना. आता उद्या किंवा परवा येईन तर आपल्याला सगळे जा लागन. तुले मले सुनबईले रुपेशले सगळेच जण जा लागन तिथं. कारण का करू सगळं लागाले बाया येईन तर त्याच्यासोबत बोलाले लागणार नाही का कोणा कोणी. मग तुम्ही काय त्या दिवशी बंद ठेवाल का तुमचं काम. नाही काम काय बंद राहते. मॅनेजर नाही राहत काय. एवढे जण आहेच आहे आपल्या इथं. ते काम नाही करत काय. आपले वर्कर असे नाही काही. बरं ठीक आहे ना चाललं जाऊ ना मग आपण त्यांना फोन केला म्हणजे फोन करण म्हणे ना तो.
वा वा, फोन नाही करून तर काय करून तू त्याला समजत नाही का फोन करायला लागते म्हणून? तसं कसं जावं आपण बिना बोलावल्याचं? बाबा आमच्या गावातलीच तर पोरगी माहितीये. भुरी भुरी आहे म्हणता तुम्ही. मीरा नाव आहे ना तिचं. मीरा नावाची पोरगी आमच्या गावातलीच आहे. तिचे बाबा सगळ्या गावातल्या गाई म्हशी चारते म्हटलं. तर आमच्या घरी येत असते. ओळखीची आहे ती काका, महादेव काकाजी आमच्या ओळखीचे आहे. त्याची पोरगी आहे ना ती. हो हो, आता मी तेच म्हणणार होतो. तुमच्याच तर गावातली पोरगी होती. मी म्हटलं आता तुम्ही ओळखता का नाही ओळखत? आता तुमच्या घरापासून तर लय दूर आहे ते घर. हा बाबा, हे घर माहिती आहे का एकदम शेल्यावर आहे तिकडे. नवीन नवीन बसलेले असं ते. तर नवीन वस्तीत आहे ते तिकडे पुन्हा रोसनमध्ये. तर चांगली आहे पोरगी. तशी इकडून जाईल का नाही शाळेला? शाळा आमच्याच घराकडे आहे तर पाहिली मी लहानपणापासूनच पाहतो तिले. पण बाबा त्या पोरीचं तर वयच नाही जास्त. हो, तिथंच तर आहे मग सारा घोड आता. हा, का बाकी सगळ्या गोष्टीत बसून राहिली ते. पण आता वयाच्या बाबतीत पडून राहिला फरक. ह्या पहिला 35 वर्षाचा, ते पहिली 24-25 वर्षाची पोरगी. तर थोडासा हे आहे 19-20 फरक. पण आता काय मी त्याला पसंतीवर आहे आता सगळं. पण बाबा मस्त लोक आहे ते. तिथं जर झाला ना मामाचा रिश्ता तर मस्त आहे म्हटलं. चांगलं आहे ना बेटा. आता ती येतील का नाही तुला ओळखत नसते. बोलून घेतो त्याच्यासोबत. हा बाबा, मी जोर टाकून देईल म्हणून. देऊन द्या म्हणून आमचे मामा मस्त आहे म्हणून देईल असं. हो हो, ठीक आहे बेटा. तू जाय बरं. पहिले दूध पित होय. हो, मी ऐकत नाही. तुले किती वेळा सांगत असतो पहिले ते दूध पे. मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी कर बाई तू. मी तुला रोज सांगतो दिवसातून एक वेळा तुला दूध पेणं आहे म्हणजे पेणं आहे ती. आई, एवढं काय आहे त्या दुधात? काही एकदम प्यास लागते जबरदस्ती. आणि मी पिऊन घेतो एखाद्या दिवशी. काय होते? तिनं पेलं काय नाही पेलं काय फरक पडते? बाई तुला काय प्या लागते ते? बाईची वस्तू आहे ते. बाईची खुराक होय. बाईला प्या लागते ते. तू पिऊन काय करता? तुला काय भेटणार आहे त्याच्यातून? मग लेकरू तर माही होई ना. मग मला नाही फायदा झाला पाहिजे का त्याचा? तू हे लेकरू म्हणून काय झालं? तुझ्या पोटात आहे का ते? तिच्या पोटात वाढून राहिलं का? तुझ्या पोटात वाढून राहिलं ते का? तुला फायदा होईल त्याचा? तूच पिऊन घेशील. तुझ्याच पोटाला फायदा होईल त्याचा. लेकराला काय भेटन त्याच्यातलं? हा बाई, पिऊन घेतो ना मी. जातो आता आणि पिऊन घेतो. थंडच होऊन राहिलं फ्रीज मध्ये. हो, थंडच होऊन राहिलं पण लय वेळ झाला ठेवलं. हा, आणि साखर गिकर टाकली त्याच्यात. पिऊन घेत जाय. कसं आहे शरीराला मानते. आता ह्या दिवसातच मानून जाते. मग म्हणशील सासून काळजी नाही घेतली. आता काळजी घेतो तर तुम्ही लोक ऐकत नाही. हा, सोनीले देत जाय फक्त तू. मी एवढ्या वेळेचा उभा आहे इथं तर मला नाही म्हणून राहिली का चल बाबू तुला एखादा गिलास दूध देतो तर तुला पाणीच पाचतो नाही का इथं? आई मी काय 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 राहू दे आता. मीच घेतो, माझ्या हाताने पिऊन घेतो. माय कसं आहे बाई हे पोरग. स्वतःच्या बायकोचं करतो तर ती त्याच्या जीवावर येते. माहीच केलं पाहिजे म्हणते. अजबच आहे बाबा. काकू तुम्ही कशा काय आला म्हटलं आज? मीरा, पोरीची अशी सवय बरोबर नाहीये. इच्छी तिथं तिथची इथं लावणं म्हटलं. हा, अशानं माहिती आहे का दुसऱ्याचे संसार बरबाद होते म्हटलं. बरोबर नाहीये बाई हे सवय. आता लग्न होऊन राहिलं, दुसऱ्याच्या घरी चालली ना नांदाले. आता तरी चांगली वा. काकू ना काय केलं पण? मी आता काहीच नाही केलं. कोणती लावालावी केली सांगा ना. कोणती लावालावी केली म्हणतं? हा, तुझ्या काकाला सांगितलं नाही काय? काकून जुनी साडी दिली तर दिली. त्याच्यातही असं करून राहिले तुम्ही. हा, म्हणजे बरं करता ब्रह्मा आताच झाली येतं. म्हणजे मी तुम्हाला माझ्या घरात बोलावलं. हा, माझ्याच घरात दाखवलं. माझ्या घरचं सगळं वापरलं. आणि तुम्हीच अजून काय म्हणते तर मी बदनामी करून राहिले. म्हणजे मला मार खायला लावून राहिले. त्या काकानं किती जरा सणकन मारली मला घरी आल्यावर. हा, जुनी साडी दिली पोरीले नसन तसं. काकू काहीच नाही सांगितलं म्हटलं काकाले. काका म्हणते काल कामावर गेलेच नाही होते म्हणते. बाहेरच होते म्हणते. मी दिसली असं काकाले म्हणून. नाही तर काका फक्त विचारायला आले होते. मला कोणी बोलावलं म्हणून बाबासोबतच बोलले. आणि मला एवढं विचारलं बाई पोरग पसंत आहे नाही आहे हेच विचारलं. मी काकाला एवढी गोष्ट सांगन काय? का साडी दिली काकून जुनी दिली असं दिलं तसं दिलं हे सांगन काय? हे तर मलाच नाही माहित साडी जुनी होती म्हणून. मला तर चांगली वाटली, घालून घेतली मी. आणि झालंय सगळं काम ना. मग आता काय मी गोष्ट सांगत बसू एवढी? ते आता तुम्ही सांगून राहिला मला जुनी आहे म्हणून. म्हणजे खरोखर तुम्ही मला जुनी दिली काकू. आणि हे तुमचं सामान घ्या. नाही पाहिजे तुमचं सामान मला. हा, हे तुमचं 3 पैशाचं सामान घेऊ आणि काय ऐकून घेऊ का त्याची? काय झालं हो जया? काऊन पोरीले बोलून राहिली तू एवढी? हा, जाऊ बाई, हे तुमचं सामान घ्या. तुम्ही म्हटलं ठेवलं तर ठेवलं इतकुसं आणि मला बोलणे किती ऐका लागून राहिले म्हटलं याच्यासाठी. आता राहिलं होतं. तूच तर म्हणे पाठवून द्या म्हणे इथं म्हणे एवढंच नेता काय म्हणे. म्हणून मग राहू दिलं होतं तिथं. तर कायले आणलं मग ते आता? बापा कायले पाहिजे तुमचं घ्यावा मी. अन काय मार खाऊ बापा नवऱ्याचा. आणि नवरा फक्त माया आहे म्हणाले. पण सगळं मन इकडेच आहे. इकडेच झुकते म्हटलं. अव तू वागतं तशी म्हणून तो तसा करते. नाही तर तू वागलीच नाही ना तर तो तर लय चांगला आहे म्हटलं. मी त्याला लहानपणापासून वागवलं म्हटलं एवढे वर्ष. लाईनाचं मोठं केलं म्हटलं. मायबाप नव्हते तर मायबापावानी सांभाळलं आम्ही दोघांना त्याले. मग तो जीव नाही लावून काय? हो, नाही पाहिजे तुमचं सामान. ठेवा हे तुमचं तुम्हीच. अशी हलकट आहे ही एक नंबरची. त्यानं म्हटलं असं ना आता त्याला दिसलं असं तर म्हणून आणून दिलं तणक्यानं इथं. आणून देतो तर कोणाला सांगतो म्हणा. अशा तणखेल बाहेर आहे ते. त्याला द्या आता द्या आणि त्याची सायकाही अजून 3-13 नवट आपण. जाऊ द्या, जसं आहे तसं आपल्याला पाहाच लागते, ऐकाच लागते. भेटू मग आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.